नमस्कार. महिला प्रबोधन मंडळ नागपूरद्वारे आयोजित संस्कार कवच या मालिकेअंतर्गत मी सौ उर्मिला राजदेरकर. मुलांनो, आज तुम्हाला स्वातंत्र्य सेनानी वीरमंगाई वेलू नाचियार हिची कथा सांगणार आहे बरं का. तो इंग्रजांचा काळ होता. 1780मध्ये राजा मुथुवगडुनाथ हा तामिळनाडूचा शिवगंगा संस्थानाचा राजा होता. या राजाची राणी वेलू नाचियार. हिचा जन्म 1730मध्ये झाला. आई वडिलांची लाडकी एकुलती एक मुलगी, परंतु अतिशय बुद्धिमान, कुशाग्र अशी तिची बुद्धी होती. तिला तामिळ भाषेशिवाय इंग्लिश, फ्रेंच, उर्दू, पर्शियन अशा 10 भाषा अवगत होत्या. तसेच धनुर्विद्या, खड्गविद्या, घोडेस्वारी अशा अनेक कलांमध्ये सुद्धा ती निपुण होती. याशिवाय तामिळनाडूत पूर्वापार चालत आलेले मार्शल आर्ट्स यात ती प्रवीण होती. मल्लखांब, सिलंबम, वल्लरी याही कला तिला अवगत होत्या. सिलंबम म्हणजे बांबूच्या काठ्यांनी युद्ध करणे आणि वल्लरी म्हणजे लाकडी आणि लोखंडी अवजारे फेकून मारण्याचे शस्त्र. अशा सर्व कलांमध्ये ती पारंगत होती. अतिशय हुशार, अतिशय बुद्धिमान अशी ही राणी वेलू नाचियार मुथुवगड राजाची राणी होती. 18व्या शतकात पोर्तुगालच्या बरोबर इंग्रजांचा प्रभावही दिवसेंदिवस वाढत होता. इंग्रजांचा तो काळ होता. 1772मध्ये अर्कोटच्या नवाबाला हाताशी घेऊन इंग्रजांनी शिवगंगा संस्थानावर चाल करून गेले. त्यांनी आक्रमण केल्यावर घमासान युद्ध झालं. राजा मुथुवगडुनाथ हा अतिशय शूर आणि पराक्रमी राजा होता बरं का. परंतु इंग्रजांनी कपटाने त्याच्यावर हल्ला करून त्याचा वध केला. हे पाहून राणीला मोठा धक्का बसला, पण ती अजिबात खचून गेली नाही. आपल्या लहान मुलीला घेऊन, जिचं नाव वेलनची, तिला घेऊन ती जंगलात निघून गेली. त्यानंतर म्हैसूरच्या राजाच्या दरबारी जाऊन तिनं म्हैसूर किल्ल्यामध्ये आपला आश्रय घेतला आणि अनेक पराक्रमी सेनेच्या मदतीने नवीन सेना संघटित केली. राणी अतिशय मुत्सद्दी, निर्भय आणि चतुर होती. त्यानंतर तिनं इंग्रजांच्या विरुद्ध लढणारा हैदर अली ह्याच्याशी हातमिळवणी केली. हैदर अली अतिशय योद्धा, हुशार, लढवय्या असा होता. त्याच्याबरोबर हातमिळवणी केल्यामुळे तिच्यात आणखीन बळ संचारलं. तिनं मग शिवगंगा संस्थानचे मुख्यमंत्री आणि इतर सेनानींच्या मदतीने नवीन सैन्य संघटित केलं. सर्वत्र गुप्तचरांचं जाळं पसरवलं, प्रजेला प्रशिक्षण दिलं आणि फौज तयार करून त्यांना शस्त्रविद्येचं ज्ञान दिलं. गावागावात जाऊन तिने महिलांचीही फौज तयार केली बरं का. त्यांनाही प्रशिक्षण दिलं. तिच्या डोळ्यामध्ये जणू काही निखारे होते आणि हृदयात तिच्या एकच फक्त विजयाचा संकल्प. शिवगंगा संस्थानाकडे आगेकूच करता करता बरेच ती शिवगंगेच्या संस्थानाच्या जवळपास येऊन पोहोचले. परंतु तिच्या लक्षात आलं की इथे चारीकडे किल्ल्याची अभेद्य तटबंदी तयार केलेली आहे. शत्रूचा कडेकोट पहारा आहे. आज जाणे अतिशय कठीण आहे. सैन्य तिने बरेच तयार केले होते. महिलाही तिच्या हाताशी होत्या. काय करावे या विचारात तिच्या लक्षात आले की आता दसरा जवळ येतो आहे. इंग्रजांनी दसऱ्याच्या दिवशी देवी दर्शनाची परवानगी सगळ्यांना दिली होती. देवीचं मोठं मंदिर होतं. तिने आपल्या सशस्त्र महिलांची फौज पारंपरिक वेशात घोळका करून देवीच्या मंदिरात शिरकाव केला. गर्दी जशी कमी झाली तशीच वीरा वेलू, वेट्री वेलू अशी घोषणा करत करत
त्यांनी हल्लाबोल केला. सर्व महिला तुटून पडल्या. विजयी भाला, पराक्रमी भाला असं म्हणत आपल्या तलवारी त्यांनी बाहेर काढल्या. सपासप वार केले. इंग्रज हे पाहून गोंधळून गेले. इतक्या महिला आल्या कुठून? यांनी शस्त्र कुठे लपवून ठेवले हे त्यांना काही कळेना. इंग्रजांच्या तलवारी आणि बंदुकांपुढे मात्र या महिलांचा टिकाव लागणे अशक्यच होते. हे पाहून कुईली नावाची एक युवती पुढे आली आणि तिने देव्हारातल्या दिवा हातात घेऊन इंग्रजांच्या दारुगोळ्याच्या भंडाराकडे भिरकावून दिला. त्यामुळे प्रचंड स्फोट झाला. इतकं प्रसंगावधान, तिचं धैर्य हे मात्र खरोखरच कौतुक करण्यासारखं होतं. तिचे बलिदान स्वातंत्र्यासाठी खरोखरच कामी आले. अशी ही कुईली सदैव सगळ्यांच्या लक्षात राहिली. नंतर राणी वेलू हिने शिवगंगा संस्थानात सर्वत्र आपलं राज्य सर्वत्र परत मिळवलं. विजयाचा इतिहास रचला. उड्डाण करणाऱ्या हनुमानाचे चिन्ह असलेला तिच्या संस्थानाचा ध्वज पुन्हा फडकू लागला. अनेकांना प्रेरणा देऊन 1796 मध्ये ही राणी जग सोडून निघून गेली. अशा या राणीला मानाचा मुजरा 2008 मध्ये भारत सरकारनं तिच्या नावानं गौरवार्थ पोस्टाचं तिकीटही काढलं. तिच्या नावे वीरमंगई वेलू नाचियार असं स्मृतिस्थळसुद्धा बांधण्यात आलं आहे. अशा या वेलू नाचियार हिला मानाचा मुजरा अशा स्वातंत्र्य सैनानी वीरांगनेला शतकोटी नमन. धन्यवाद.